नमस्कार. सगळ्यांना माहीतच आहे, पण तरी मी सांगते की 1937पर्यंत इराण हे पर्शिया म्हणजे पारशी लोकांचं होतं आणि त्याच्यावर मग इस्लामिक आक्रमण झालं. ज्यांना इस्लाम स्वीकारायचा नव्हता ते तिथून पळाले. काही आपल्या भारतात आले. टाटा, बाबा अतिशय हुशार माणसं, मेहनती माणसं आणि आपल्या भारतात येऊन ते दुधात साखर मिसळल्यासारखे राहिले. आपल्या देशाच्या उन्नतीसाठी पण त्यांनी झटले. ते असा हा समाजाचा घटक पारशी हा घटक खुद्द त्यांच्या मातृभूमीमध्ये मात्र धर्मांतरित होऊन एक अनेक एकामागे एक असे जुल्म सहन करायला लागला. पिढ्यान पिढ्या म्हणजे 1935 आतापर्यंत. आणि मला आश्चर्य वाटतं आपल्या इकडे निवडणुकीमध्ये लाडकी बहीण, लक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, याव त्याव अशा अनेक प्रकारच्या सवलती काढल्या जातात. लोभ दाखवला दाखवतो तेव्हा कुठे सरकार बनलं जातं. तिथे मी मान्य करते तिथे लोकशाही नाही आहे, पण 50% पुरुष आणि 50% बाई असं धरलं. 50% समाजाच्या एक घटकाला दाबून ठेवलं. कुठलेच त्यांना स्वातंत्र्य नाही आणि तरी त्यांच्यावर राज्य करता येतं हे आपल्याला माहीत आहे, दिसतंय. आपण हे बघतोय आता. ह्या मोबाईलमुळे सहज आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात जर थोडंसं आपण शिकायचं ह्या दृष्टिकोनातून बघितलं तर. मग अशा वेळेला आपल्याला आपल्या धर्माचं अस्तित्व टिकवण्यासाठी किती गरजेचं आहे हा विचार केला पाहिजे. आपण अनेक प्रकारचे नसलेले, आपल्या धर्मामध्ये जात हा प्रकार नव्हता, वर्ण हा प्रकार होता. कामाप्रमाणे तुमचं वर्ण मोजलं जायचं. जसं आता क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 ऑफिसर, टेम्परवरी त्या पद्धतीचं होतं. तरीसुद्धा आपण आता जातीवाद आपल्यामध्ये भरून आपल्याला आपल्या धर्मापासून, आपल्या सनातनी, आपली इतकी पुस्तकं आहेत, इतकी वेद आहे, आपण बघतो. शबरी होती. कशाला आंबेडकरांनासुद्धा मदत करणारे कोण होते? जर एवढं दलितांचा त्रास असता तर एका दलिताला दिलं असतं का पुढे? पुन्हा आंबेडकरांचे वडील स्वतः लष्करात सरकारी कामामध्ये होते. मग त्यांना दलित तरी कसं मानलं जायचं? असो, तर आपण ह्या पद्धतीने धर्मांध विकृतीच्या आहारी न जाता सहृदयतेने जगलो तरच भारताचं पर्शियाचं इराण जसं झालं नाही तसं भारताचं दुसरं काही होणार नाही. आपल्याला एकजुटीने जसं योगीजी म्हणतात बटेंगे तो कटेंगे, एक, आणि मोदीजी म्हणतात एक है तो नेक है, हे ठेवलं तरच भारताचं अस्तित्व टिकून राहील. नाहीतर खूप कठीण आहे. मला खरंच कळत नाही. एवढ्या सुविधा द्याव्या लागतात, एवढ्या बायकांना आपल्याला ओढून घ्यावं लागतं, इतकं स्वातंत्र्य द्यावं लागतं आणि तरीसुद्धा
थोडंसं नाही मिळालं की आपण लगेच सरकार आम्ही उलथवून टाकणार म्हणतो. आणि जे काहीच देणार नाही माहीत आहे, जे आपल्यावर अत्याचार करणार आहेत माहिती आहे, पुन्हा जे जे आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय पर्शियाचं इराण झालेलं, तसं आपल्याला हवं असेल. शेवटी मला तर देवावरचा खूप विश्वास आहे. देवा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जर आपल्याला ग्लानी आली तर मला विश्वास आहे नक्कीच कल्की अवतार होईल. आणि पुन्हा त्याला जर वाटलं हिंदू धर्म ठेवायला पाहिजे, शाश्वत राहायला पाहिजे, पण आपण पण माणूस म्हणून बुद्धीने काम केलं पाहिजे असं मला वाटतं. बघा, माझे विचार पटत असतील तर नक्कीच हे विचार प्रसारित करायचा प्रयत्न करा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल खूप धन्यवाद.